बघा मित्रांनो, भाग एक काय, संघराज्य, भारताचं संघराज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र याच्याबद्दल आहे. आता आपलं जे पहिलं कलम आहे, कलम पहिलं म्हणजे कलम 1 नंबरचं कलम आपलं काय सांगते, तर संघराज्याचं नाव, आपल्या संघराज्याचं नाव आणि आपल्या संघराज्याचं राज्यक्षेत्र काय असेल हे आपलं कलम 1 मध्ये देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्या कलम 1 मध्ये काय देण्यात आलं आहे की घटक राज्य जे आहेत त्या घटक राज्यांचे राज्यक्षेत्र काय असतील, केंद्रशासित प्रदेशांचं राज्यक्षेत्र किती असेल, आणि ज्यावेळेस आपण भारत देश हा एखादं राज्यक्षेत्र संपादित करेल किंवा अनेक इतर राज्य आपल्याला येऊन भेटतील, त्या राज्यक्षेत्राचं ते संपूर्ण राज्यक्षेत्र आणि संघराज्य यांचं उल्लेख हे कलम 1 मध्ये करण्यात आलेलं आहे. बघा, IMP आहे. आता आपलं पुढचं कलम आहे मित्रांनो, नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे कसं संबंधित आहे बघा, IMP कलम आहे. नवीन राज्य स्थापन करून घेणे किंवा काय करायचं आहे, दाखल करून घ्यायचे. हे जे कलम आहे 2 नंबरचं कलम, हे कलम 2 हे आपल्यासाठी कशासाठी महत्त्वाचं आहे, तर हे 2 नंबरचं कलम आपल्याला एवढं सांगतं आहे की ज्यावेळेस भारताचा भाग नसणारं एखादं राज्य भारतात येऊ इच्छितं बाहेरचं, त्याच्यासाठी हे नवीन राज्य आपण दाखल करून घेईल. तशा बाबतीत आपण सिक्कीम जे आपलं राज्य आहे ते सिक्कीमला पण दाखल करून घेण्यात आलं होतं. बघा, आणि कलम 3 हे काय सांगते, तर कलम 3 आहे नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्याचं क्षेत्र, सीमा. आता बघा, आपण त्यांची नावं, आता ज्यावेळेस आपले जे संसद आहे ते काही भाग ह्या राज्याचा तोडून दुसऱ्या राज्याला जोडू शकते किंवा 2-3 राज्यांचा तोडून एक नवीन राज्य निर्माण करू शकते. भारताच्या वेगवेगळ्या भागाला ते राज्याला किंवा राज्यातील इतर भागाला ते वेगवेगळ्या नाव देण्याचं सुद्धा आपली राज्य म्हणजे संसद करू शकते. त्यासाठी आपल्याकडं कलम 3 देण्यात आले. कलम 3 कशासाठी देण्यात आले, तर नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्याचं राज्यक्षेत्र, त्याच्या सीमा अथवा त्यांच्या नावांमध्ये फेरफार. कळलं? महत्त्वाचं कलम आहे 3 नंबरचं. चला मित्रांनो, आता पुढं आपण जाऊया. महत्त्वाचा आपला पुढचा भाग आहे कलमामध्ये. आपण पुढं महत्त्वाचं कलम बघणार आहोत. बघा, भाग 2 मध्ये नागरिकत्वासंबंधित कलम आहेत बरं का. भाग 2 मध्ये काय दिले, ते नागरिकत्वासंबंधी कलम देण्यात आलेत. मग आता नागरिकत्वासंबंधी काय कलम देण्यात आलेत बाबा भाग 2 मध्ये, तर बघा, 5 नंबरचं कलम आहे संविधानाच्या प्रारंभिकचं नागरिकत्व. म्हणजे ज्यावेळेस अधिवासानुसार, ज्यावेळेस घटना स्थापन झाली त्यावेळेसच्या अधिवास कोण करत होतं त्यानुसार भारताच्या नागरिकत्व देण्यात आलं होतं भारताच्या व्यक्तींना. म्हणजे कसं, तर ती भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मलेली असायला हवी पाहिजे. तिच्या जे माता पिता असतील त्यांच्यापैकी कोणीतरी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मलेलं पाहिजे. ती अशा प्रारंभीच्या लगतपूर्वी किमान 5 वर्ष काळ भारताच्या राज्यक्षेत्रात राहायला पाहिजे. असं प्रारंभीचं नागरिकत्व होतं, ते 5 नंबरमध्ये देण्यात आलं होतं. आणि संसदेनं नागरिकत्वाच्या हक्कांचं कायद्याद्वारे विनिमय करणे हे आहे कलम 11. कलम 11 हे आपल्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, कारण संसद ही कलम 11 मध्ये वेळोवेळी संशोधन करते आणि संशोधन करून ठरवते की कोण भारताचा नागरिक असेल. चला आपण पुढं जाऊया. पुढं काय बघूया आता. पुढं महत्त्वाचा भाग लागतो बघा, भाग 3 नंबरचा भाग आहे. भाग 3 मध्ये देण्यात आलेत मूलभूत हक्क. आपल्या दृष्टीने फेरी IMP एक्झामच्या दृष्टीने भाग 3 मध्ये मूलभूत हक्क देण्यात आले. हाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की भाग 3 मध्ये काय देण्यात आले, तर मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत. चला बघूया. आपल्या मूलभूत हक्कामध्ये पहिला आहे समानतेचा हक्क. बघा, पहिला काय आहे, समानतेचा हक्क. समानतेचा हक्क कुठून कुठपर्यंत देण्यात आले मित्रांनो, तर समानतेचा हक्क हे देण्यात आले 14 पासून ते 18 पर्यंत समानतेचे हक्क आहेत. आता 14 पासून 18 पर्यंत समानतेचे जे हक्क देण्यात आलेत त्यातला पहिला हक्क आहे तो म्हणजे तुमचा कायद्यापुढे समानता. आर्टिकल 14 आहे. डेफिनेटली एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे, सरळ सेवा पोलीस भरतीसाठी इम्पॉर्टंट आहे. कायद्यापुढे समानता हे आहे कलम 14 मध्ये देण्यात आले. आता बघा, पुढचा महत्त्वाचा IMP कलम आहे की बाबा कुठलाही आपण जे काय म्हणतो की धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थळ. बघा, हे पाठ पाहिजे तुमचं. हे एवढं कुठलं, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. बघा, 15 मध्ये देण्यात आले. पण आता तुम्ही म्हणसाल की धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थळ ह्या कारणावरून तुम्ही भेदभाव करू शकत नाही, परंतु इतर कारणावरून तुम्ही भेदभाव करू शकता, असं हे कलम आहे बरं.
बघा IMP कलम ध्यानात ठेवासारखं एवढंच लाईन ध्यानात ठेवा की धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ याच्यापासून या कारणावरून कुठलाही प्रकारचा भेदभाव करण्यात येणार नाही. भेदभाव करण्यात येणार नाही. 15 16 कलम 16 व्हेरी व्हेरी IMP. आता 16 खूप फॉर्म आला आहे. 16 काय म्हणते बघा, 16चं असं म्हणणं आहे की सार्वजनिक रोजगारात म्हणजे सार्वजनिक रोजगारात समान संधी. 16 आपण जे अभ्यास करतोय आता सध्या जे एक्झाम देतोय, एक्झाम ओरिएंटल स्टडी करतोय, त्याच्यामध्ये आपण का स्टडी करतोय तर आपल्याला एवढं कळतंय की आपल्याला जर आपण इतर मुलांपेक्षा 2 मार्क जास्त मिळवले किंवा त्यांच्या बरोबरीने मिळवले, त्यांच्या आसपास मिळवले तर आपला रिझल्टमध्ये चान्सेस जास्त आहे. का तर हे आर्टिकल काय सांगते तर सार्वजनिक रोजगारांच्या बाबतीत समान संधी आहे. सगळ्यांना काय समान संधी. हां, आता रिझर्वेशन देण्यात आलं आहे त्याच्यामुळं वेगवेगळे फॅक्टर पडलेले आहेत हे तर इम्पॉर्टंट आहेच. परंतु कसं आहे परंतु आपल्या परीक्षेच्या दृष्टीने एवढंच इम्पॉर्टंट देण्यात ठेवा की सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी याचं कलम आहे 16. आता कलम 17 पाठ पाहिजे, 18ही पाठ पाहिजे. म्हणजे हे समानतेच्या अधिकारातली 4ही कलम आपले पाठच हवेत. 5 कलम येते सॉरी. एक म्हणजे बघा 17 काय म्हणते, अस्पृश्यता नष्ट करणे. आता राहिली नाही अस्पृश्यता, वाटत नाही एवढी. अस्पृश्यता नष्ट करणे 17 बरोबर. अस्पृश्यता नष्ट करणे. आणि 18 आहे किताब नष्ट करणे. पहिले महाराजा असे किताबं दिले जात होते की हा असा राव बहादूर असे जे मोठे मोठे किताब दिले जायचे ते किताब त्यांनी काय करण्यात आलं होतं, रद्द करण्यात आलं होतं कलम 18 नुसार. बघा समानतेच्या अधिकारामध्ये 14 ते 18मध्ये तुम्हाला कलम देण्यात आले 5 आणि समानतेच्या अधिकारातले 5 कलम बघा कुठली इथं 14 ते 18. 14 ते 18मध्ये बघा 14 नंबरचं आहे कायद्यापुढे समानता. 15 नंबरचं आहे की धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थळ या कारणावरून कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. 16मध्ये काय सांगितलं आहे, सरकारी नोकरी समान संधी. 17मध्ये अस्पृश्यता नष्ट करायची आणि 18मध्ये काय नष्ट करायचं आहे, किताब नष्ट करायचे आहेत. किताब वगैरे दिले जाणार नाहीत. आता बघा मूलभूत हक्कामध्ये आपण समानतेचे हक्क बघितले, आता स्वातंत्र्याचे हक्क बघणार आहोत. व्हेरी व्हेरी IMP. ह्या स्वातंत्र्याच्या हक्कांवरच जर वेळेस आपण बोंबलत असतो आणि भांडत असतो. स्वातंत्र्याचे हक्क कसले हक्क आहे, स्वातंत्र्याचे हक्क. किती कलमात देण्यात, 19 ते 22 या कलमामध्ये स्वातंत्र्याचे हक्क देण्यात आले. बघा पहिला हक्क आहे आपलं, पहिलं कलम स्वातंत्र्याच्या हक्कामधलं पहिलं कलम म्हणत आहे की 19व्यामध्ये देण्यात आले भाषण स्वातंत्र्य आणि इतर स्वातंत्र्य. काय रे बाबा, 19मध्ये देण्यात आले भाषण स्वातंत्र्य. म्हणजे भाषण करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य असेल, तुम्हाला एखादी संघटना काढायचं स्वातंत्र्य असेल, संघटना काढून ते पुन्हा तुम्ही भारताच्या विविध भागामध्ये फिरण्याचं स्वातंत्र्य असेल, फिरल्यानंतर तुम्ही तिथं जाऊन राहण्याचं स्वातंत्र्य असेल, राहिल्यानंतर तिथं तुम्हाला संपत्ती घेण्याचं किंवा तिथं घर बांधण्याचं की तिथं तुमच्या काही तुम्हाला तिथं स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य असेल. असे 19मध्ये 6 स्वातंत्र्य देण्यात आली होती. पूर्वी 7 देण्यात आली होती, परंतु एक जे संपत्तीचा अधिकार होता ते वगळण्यात आल्यामुळे 6 स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे 19मध्ये. आता बघा 20 नंबरचं 20 म्हणतं आहे की अपराधाच्या दोषसिद्धतेबाबत स्वातंत्र्य. बघा कलम 20 अपराधाच्या दोषसिद्धतेबाबत स्वातंत्र्य. कलम 20 नंबरचं कलम काय म्हणते की अपराधाच्या दोषसिद्धतेबाबत स्वातंत्र्य. म्हणजे बाबा तुम्हाला जर तुम्ही एखादा अपराध केला असेल तर त्याच्या दोषसिद्धतेबाबत कोणी अपराध केला आहे, का केला आहे ह्याचं सगळं विवेचन. म्हणजे आपण काय म्हणतो की बाबा एखाद्याने जर अपराध केलाच नसेल, चुकीच्याच माणसाला आपण जर पकडून आणलेला असेल तर त्याच्यावरती कारवाई काय आता बघा मित्रांनो कलम 20मध्ये काय देण्यात आले, अपराधाच्या दोषसिद्धतेबाबत स्वातंत्र्य. म्हणजे काय असतं तर अपराधाच्या दोषसिद्धतेबाबत स्वातंत्र्य म्हणजे काय तर प्रत्येकाला बाबा म्हणजे काय दिलेलं आहे ह्या कलमानुसार ते 2-3 स्वातंत्र्य दिलेत आहे. म्हणजे अपराधाच्या दोषसिद्धतेबाबत संरक्षण देण्यात आले. काय देण्यात आले इथं, एक संरक्षण एक काय देण्यात आले आपल्याला, संरक्षण देण्यात आले. दुसरं म्हणजे आपण स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नाही दिली. म्हणजे आपण स्वतःच गुन्हेगार आहे आणि आपण स्वतःविरुद्ध साक्ष देतो अशी सक्ती केली जाणार नाही तुमच्या विरोधात. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक्स पोस्ट फॅक्टो नसेल किंवा डबल जेपर्डी नसेल. आता याचा अर्थ आपण पुढं पेशल पाहूया. फक्त एवढं ध्यानात ठेवा की तुम्हाला संरक्षण दिलं आहे. तुम्ही जर अपराध केलेला असला तरीसुद्धा एक तुम्हाला दोषसिद्धते ज्यावेळेस अपराधाची दोषसिद्धता केली जाते त्यावेळेस तुम्हाला हे स्वातंत्र्य देण्यात आले. त्या आर्टिकल कलम 20मध्ये देण्यात आलेले आहे. आता महत्त्वाचं बघा 86व्या घटनादुरुस्ती 2002मध्ये ह्याच्यामध्ये आपण काय केलं आलं 86व्या घटनादुरुस्ती 2002मध्ये याच्यात बदल करण्यात आला.
ते म्हणजे आर्टिकल समाविष्ट करण्यात आलं आपल्या ह्याच्यामध्ये स्वातंत्र्यामध्ये, आणि ते स्वातंत्र्यामधलं आर्टिकल आहे 21A. आणि 21A मध्ये शिक्षणाचा हक्क देण्यात आला आहे. बघा, शिक्षणाचा हक्क 21A मध्ये देण्यात आला आहे. तर 21A मध्ये काय देण्यात आलं आहे की राज्यसंस्था जी असन त्या राज्यसंस्थेनं वय वर्ष 6 ते 14पर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देणे हे टाकण्यात आलं. कधी तर 86वी घटनादुरुस्ती 2002नी. आणि कलम देण्यात ठेवा, शिक्षणाचा हक्क कलम आहे 21A. कुठला कलम आहे? 21A. ध्यानात ठेवण्यासारखे महत्त्वाचं कलम आहे. आता विवेकशीत प्रकरणी अटक व स्थानबद्धतेबाबत संरक्षण 22मध्ये देण्यात आले. काही प्रकरणामध्ये तुम्हाला अटक आणि स्थानबद्धतेबाबतचं संरक्षण देण्यात आलेलं आहे. विवेकशीत प्रकरणामध्ये अटक आणि स्थानबद्धतेबाबत संरक्षण 22. बघा, आपण बघितली स्वातंत्र्याची 3 ते 4 कलम, स्वातंत्र्यामध्ये 19 ते 22पर्यंतची कलम बघितली आपण. चला, शोषणाविरुद्धचा हक्क आता आपण बघणार आहोत. शोषणाविरुद्धचा हक्क काय? शोषणाविरुद्धचा हक्क कलम कितीमध्ये दिला ते शोषणाविरुद्धचा हक्क? कलम 23 ते 24, दोनच कलमामध्ये शोषणाविरुद्धचा हक्क देण्यात आलेत. आणि 23 नंबरचं कलम आहे ते म्हणजे काय आहे तर माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई. माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारीला मनाई. 23 देण्यात ठेवा, वेठबिगारीला मनाई. काय? माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारीला मनाई हे 23मध्ये दिल्यात. आणि बघा, जे 24 आहे, 24 जे आहे कलम 24मध्ये देण्यात आले. कलम 24 बघा, आर्टिकल 24 म्हणतात त्याला, कलम 24 जे म्हणतो आपण. त्याच्यामध्ये कारखान्यामध्ये किंवा इतर ठिकाणी, बालकांना कामावर ठेवण्यास मनाई करण्यात आली. म्हणजे बघा, बालकामगारांसाठी किती आपण म्हणतो, बालकामगारांचं वय 14 वर्ष देण्यात आले बरं का. 14 वर्षापेक्षा कमी बालकांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे, आणि ते कलम आहे 24. बालकामगारांचं कलम 24 आणि वेठबिगारी आणि शोषणाविरुद्ध आपण बघितलं ते 23. चला, आता आपल्याला आलेलं पुढं आलं तर आपले स्वातंत्र्य. बघा, पुढचं स्वातंत्र्य आहे धार्मिक स्वातंत्र्य. काय? धार्मिक स्वातंत्र्य. बघा, आपल्या प्रत्येकाला एक धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले. काय देण्यात आले? धार्मिक स्वातंत्र्य. आता बघा, धार्मिक स्वातंत्र्यानुसार धर्म स्वातंत्र्य जे देण्यात आले त्याच्यानुसार 25मध्ये काय देण्यात आले? प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सद्विवेक बुद्धीने स्वतंत्र आणि धर्माचं मुक्त प्रकटीकरण, आचरण आणि प्रसार करू शकतो बरं का. म्हणजे धर्म तो स्वतंत्र एखादा व्यक्ती तो आपला स्वतः धर्म स्वीकारू शकतो, त्याचं आचरण करू शकतो, धर्माचं आचरण केल्यानंतर त्याचा प्रसार पण करू शकतो, आचरण प्रसार करू शकतो. हे 25मध्ये दिलं. मग 26मध्ये काय दिलं तर त्या धर्माच्या व्यवहारांचं व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य दिलं. म्हणजे जे व्यवस्था असतात, आपलं व्यवस्था मंडळ असतं प्रत्येक मंदिराला ह्याला, ते जे व्यवस्था मंडळ असतं ते हे 26नुसार चालतं. आणि 27मध्ये काय देण्यात आलं? एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर गोळा करणे. आता एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर गोळा करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य देण्यात आले 27मध्ये. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? 28मध्ये बघा, 28मध्ये IMP 28, त्यासाठी तुम्ही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहणे. म्हणजे एका शैक्षणिक संस्थांमध्ये पण तुम्हाला धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला धार्मिक उपासना तुम्हाला दिल्या जाऊ शकतात. त्याच्यामध्ये कशामध्ये? 28मध्ये. म्हणजे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले 25 ते 28मध्ये. 25मध्ये तुम्ही सांगू शकता की कुठल्याही प्रकारचं धर्म स्वीकारण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, ते आचरण करण्याचं, त्याचा प्रसार करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. आता बघा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे दोन्हीच हक्क बऱ्यापैकी तरी बघा 29मध्ये काय देण्यात आले तर बघा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क 29मध्ये देण्यात आले. अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण. अल्पसंख्याक वर्ग आहेत त्यांच्या हिताचं संरक्षण करणं हे 29मध्ये देण्यात आले. आणि 30मध्ये देण्यात आले त्यांना काय करायचं? शैक्षणिक संस्था स्थापण्याचा, त्याचं प्रसारण करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क. बघा, शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा, त्या प्रसारण करण्याचा, त्यांचं शिक्षण देण्याचा त्यांचा हक्क हे देण्यात आला आहे आर्टिकल 30मध्ये. सांस्कृतिक हक्क आता बघा, मूलभूत हक्कामधला फेरी IMP आणि प्रत्येक एक्झाममध्ये विचारलाच जाऊ शकतो असा क्वेश्चन म्हणजे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. आता हे सगळे जे हक्क बघितले आपण 14 पासून ते 30पर्यंतचे हक्क जे बघितले ते सगळे हक्क मिळवून देण्यासाठी तुम्हाला एक कलम देण्यात आले मूलभूत हक्कामध्ये. ते आहे 32 कलम. घटनेचा ह्याच 32 कलमाला घटनेचा आत्मासुद्धा म्हटलेला आहे. आणि बघा, ह्याच्यात काय म्हणलं? या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना. काय दिले? जर हे जे सगळं उपाययोजना आहेत, म्हणजे हे सगळे जे बाकीचे कलम बघितले आपण मूलभूत हक्कामधली, ते सगळं मिळवून द्यायचं काम हे कुठं देण्यात आलं आहे?
तर घटनेच्या 32 कलम देण्यात आले. एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. 32मध्ये काय देण्यात आले, तर उपाययोजना देण्यात आल्या, अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना. ही जी सगळी मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीच्या उपाययोजना देण्यात आल्या. बघा आता पुढे बघा आपलं आर्टिकल. हे तर खूप सारी आर्टिकल आपण बघितली कारण ती इम्पॉर्टंट होते. मूलभूत हक्क आहेत ते बरोबर तुम्हाला पाठच पाहिजे. आता मार्गदर्शन तत्वामध्ये थोडे मार्गदर्शन तत्व आहेत बघा. घटनेच्या भाग कितीमध्ये देण्यात आलं आहे, भाग 4मध्ये देण्यात आले मार्गदर्शन तत्वे. किती, भाग 4. पाठ ठेवा, भाग 4. हे का सांगतोय महत्त्वाचं आहे. एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला डायरेक्ट भागसुद्धा विचारला जाऊ शकतो सरळ सेवेमध्ये, पोलीस भरतीमध्ये, की भाग 4मध्ये काय देण्यात आले आणि मार्गदर्शन तत्वाचा भाग किती आहे, तर 4. बघा पहिलंच कलम आहे, व्हेरी व्हेरी IMP कलम आहे, प्रत्येक एक्झाममध्ये येतच. कलम 40 कशाचं, ग्रामपंचायतीचं संघटन, ग्रामपंचायतीची स्थापना असेल, ग्रामपंचायतीचं संघटन असेल, हे कलम 40नुसार देण्यात आलेलं आहे. कलम 40. आता बघा दुसरं कलम आहे 43B. दुसरं कलम किती आहे, 43B. दुसरं कलम 43B काय सांगते बघा. 43B आहे सहकारी संस्थांचं प्रवर्तन. जे सहकारी संस्थांचं प्रवर्तन चालतं 97वी घटनादुरुस्ती 2011ला जे अमेंडमेंट झाले त्याच्यानुसार 43B टाकण्यात आलं आणि त्या 43Bनुसार सहकारी संस्थांचं प्रवर्तन, म्हणजे सहकारी संस्था कशा चालतील, किती सदस्य असतील, काय त्यांचा कायदा असेल, कुणाला सदस्य होता येईल, कुणाला नाही होता येणार, ह्या सगळ्यांचं जे विवेचन आहे ते 43Bमध्ये टाकण्यात आलेलं आहे. आता बघा हा कलम एक्झामला 1 नंबर येणार म्हणजे येणारच. कलम काय म्हणते ते 44 सगळीकडे चर्चेत आहे सध्या. उत्तराखंड राज्याने, मला आय थिंक कल्पना आहे की उत्तराखंड राज्याने प्रोसेस चालू केली का लागू केले, की 44मध्ये नागरिकांकरता एकरूप नागरी संहिता. काय, कलम 44 ध्यानात ठेवा, एकरूप नागरी संहिता त्यालाच म्हणतात सिव्हिल कोड. आणि 44 आहे कलम. बघा 45 कलम ज्यावेळेस आपण बघितलं होतं की बाबा शिक्षणाचा अधिकार कितीमध्ये देण्यात आला होता, 21A मध्ये देण्यात आला होता शिक्षणाचा हक्क. हे कशाने टाकण्यात आलं होतं, हे टाकण्यात आलं होतं 86वी घटनादुरुस्ती 2002ला. त्याच वेळेस काय केलं होतं, ह्या 45मध्ये पण बदल केला. कशात, कलम 45मध्ये बदल केला. हे कलम 45मध्ये बदल केला म्हणजे काय होतं, तर कलम 45 काय म्हणते, 6 वर्षापेक्षा कमी. आपण बघितलं तिथं 21A मध्ये काय दिलं होतं, 6 वर्ष ते 14 वर्षापर्यंतचं शिक्षण त्याला मोफत मिळालं पाहिजे आणि सक्तीचं आणि मोफत शिक्षण भेटलं पाहिजे. कुठं, 6 ते 14 21A मध्ये. पण 45मध्ये काय टाकण्यात आलं, ज्या मुलाचं वय 6च्या कमी आहे, कितीच्या कमी, 6पेक्षा कमी, त्या मुलाच्या प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण याकरता तरतूद कुणी करायची, राज्यसंस्थेने करायची. राज्यसंस्थेने करायची. आणि तेच सांगते कलम 45 म्हणते की ज्या मुलाचं वय 6 वर्षापेक्षा कमी त्याच्या बाल्यावस्थेची देखभाल आणि त्याचं शिक्षण ह्याची जिम्मेदारी राज्यव्यवस्थेची. ध्यानात ठेवा 45 कलम. बघा अनुसूचित जाती आणि दुर्बल घटकांसाठी, बघा अनुसूचित जाती, जमाती, दुर्बल घटक यांचं शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधासंदर्भात कलम देण्यात आले 46. अनुसूचित जाती आणि जमातीच्या रिलेटेड आहे, एवढं डोक्यात फिक्स ठेवा की 46 आहे अनुसूचित जाती आणि जमातीसाठी. कृषी आणि पशुसंवर्धनासाठी 48 कलम आहे देण्यात ठेवण्यासारखे. कृषी आणि पशुसंवर्धनाची जी व्यवस्था आहे त्यासाठी कलम देण्यात आलं आहे 48 व कलम त्यासाठी देण्यात आलेलं आहे. बघा महत्त्वाचं कलम तुमच्या दृष्टीने पुढं आलं आहे की मार्गदर्शन तत्वामध्ये आता व्हेरी IMP 3 कलम येणार आहेत. त्यातलं 49 आहे की तुम्ही काय करायचं. 49 म्हणतं आहे की बाबा राष्ट्रीय जे महत्त्वाची स्मारके आहेत, स्थाने आहेत, वस्तू आहेत, त्यांचं संरक्षण करायचं. काय करायचं आहे, राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके, स्थाने, वस्तू यांचं संरक्षण करणं हे मार्गदर्शन तत्व आहे. ते आहे कलम 49मध्ये. आणि पुढचं कलम आहे ते म्हणजे 50 कलम सांगते की न्यायव्यवस्थेपासून किंवा कार्यकारी व्यवस्थेपासून न्यायव्यवस्था काय वेगळी आहे. कार्यकारी व्यवस्थेपासून न्यायव्यवस्था वेगळी आहे. कलम 50मध्ये देण्यात आलेले. कुठे देण्यात आले, कलम 50. कार्यकारी व्यवस्थेपासून न्यायव्यवस्था अलग आहे. आणि पुढचं आहे कलम बघा 51. आणि ते 51 म्हणतं आहे की बाबा जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा यांचं संवर्धन करणं, काय करणं, आंतरराष्ट्रीय शांतता, सुव्यवस्था यांचं संवर्धन करणे हे 51 आहे. म्हणजे बघा आपल्या मार्गदर्शन तत्वामध्ये आपल्याला महत्त्वाचे आर्टिकल आहेत बघा. 40 नंबरचं आर्टिकल आहे ग्रामपंचायतीची स्थापना करणं. नंतर आपल्याला 43B आर्टिकल आहे ते म्हणजे कशाच्या रिलेटेड आहे, तर सहकारी सोसायटींच्या रिलेटेड आहे. नंतर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे 45.
45 काय सांगते, 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकाचं बालसंगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी राज्यसंस्थेची, बरोबर. 46, आता 46 काय म्हटलं की SC आणि ST अनुसूचित जाती आणि जमातींच्या शैक्षणिक आणि त्यांचं काही इतर हक्कांसाठी ते कलम इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला पुढचं कलम आहे मार्गदर्शन तत्वातलं, ते म्हणजे 49. तुम्ही काय ठेवायचं आहे, जे आपले भारतातले स्मारके, रस्ते असं विशिष्ट काही स्थाने असतील त्यांचं संरक्षण करायचं आहे. 50 बघा, 50 काय सांगते, न्यायव्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी असेल. आणि 51 एवढी कलम मार्गदर्शन तत्वातली तुम्हाला देण्यात ठेवणं मोस्ट आहे. आता पुढचं आपलं आर्टिकल आहे भाग आहे, इम्पॉर्टंट भाग आहे तो बघा, भाग आहे 4A. महत्त्वाचा एक गोष्ट इथं डोक्यात ठेवण्यासारखी अशी आहे की भाग 4A मध्ये देण्यात आलेत मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्यामध्ये कलम महत्त्वाचे बघा 51A. 51A जे कलम आहे ते 51A मध्ये मूलभूत कर्तव्य देण्यात आले. आणि सध्या भारताच्या घटनेत किती कर्तव्य आहेत मूलभूत, तर 11 मूलभूत कर्तव्य आहेत. ही जी मूलभूत कर्तव्य जे 11 आहेत, ते 11 कर्तव्य तुमची पाठ नसतील तरी चालतील, परंतु ही जी मूलभूत कर्तव्य आहेत ती कधी टाकण्यात आली, तर सुवर्णसिंह समिती होती, सुवर्णसिंह समिती होती आणि त्याच्यासाठी अमेंडमेंट करण्यात आली होती. ती म्हणजे 42वी घटनादुरुस्ती. 42वी जी घटनादुरुस्ती होती, 42वी घटनादुरुस्ती होती, ती जी 42वी घटनादुरुस्ती होती, किती होती, 42वी घटनादुरुस्ती, 42व्या घटनादुरुस्तीने ते टाकण्यात आली होती. 42वी घटनादुरुस्ती 1976ची 42वी घटनादुरुस्ती होती, त्याच्यानुसार मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले होते. ध्यानात IMP आहे. पुढचा भाग आहे 5 आणि त्याच्यात देण्यात आले संघराज्य. भारताच्या घटनेचा भाग 5 मध्ये देण्यात आले संघराज्य. आणि आपण त्या संघराज्यामधले भाग 5 मधली IMP कलम पाहणार आहोत. किती कलम आहेत IMP हे बघूयात. पहिलं कलम आहे कलम 52. कलम 52. कलम 52 कोणासाठी देण्यात आले, तर कलम 52 आहे भारताचे राष्ट्रपती. भारताचे राष्ट्रपती यांच्यासाठी कलम 52 देण्यात आले. त्यालाच आपण काय म्हणतो, राज्यप्रमुख किंवा हेड ऑफ द स्टेट म्हटलं जातं. नंतर आपण काय म्हणतो, तर जे 52मध्ये भारताला एक 52मध्ये असं देण्यात आलं की भारताचा एक राष्ट्रपती असेल. भारताचे राष्ट्रपती, कलम 52. चला कलम 54. कलम 54 काय म्हणते बघा, कलम 54 म्हणते की राष्ट्रपती निवडणूक पद्धत. आता हे बघा IMP आहे. राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत कशात देण्यात आली, कलम 54 मध्ये काय देण्यात आले, तर राष्ट्रपतीचं जे निवडणूक आहे त्यासाठी जे निर्वाचन गण आहे तो कसा असेल. म्हणजे बघा व्हेरी IMP ह्याच्यावर क्वेश्चन येतो की राष्ट्रपतीची निवडणूक आहे त्यासाठी कोण कोण मतदान करेल, तर त्याच्यामध्ये बघा संसदेचे दोन्ही सभागृह असतात, त्यातले निर्वाचित सदस्य बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य, राज्याच्या विधानसभांमधील पण निर्वाचित सदस्य. निर्वाचित म्हणजे कसले, तर निवडून दिलेले. आणि दिल्ली व पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभातील निर्वाचित सदस्य असे 3 जणांच्या ह्यांचा मेळ केला जातो आणि ती राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत ठरवली जाते. ओके, कलम 54 ध्यानात ठेवा. त्याच्यामध्ये कोण कोण येते ते ध्यानात ठेवा. आणि ते सगळे जे येतात ना 54मध्ये राष्ट्रपतीला निवडून देण्यासाठी कोणाकोणाचा कोण कोण त्याच्यामध्ये येतं, ते सर्व जे येणारे आहेत ते सर्व कसे असतात, निर्वाचित सदस्य असतात, नामनिर्देशित सदस्य नसतात. एवढं जरी ध्यानात ठेवलं तरी पुष्कळ आहे बघा. चला IMP कलम आलं, कलम 60. किती, कलम 60. कलम 60. कलम 60 काय म्हणते, तर राष्ट्रपती शपथ घेणे. राष्ट्रपतीला शपथ कोण देते आणि राष्ट्रपती शपथ कोणाकडून घेतो, तर बघा कलम 60 आहे. त्याच्यामध्ये देण्यात आले की राष्ट्रपतीला शपथ ही सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, कोण, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतो. सरन्यायाधीश देईल किंवा तो नसेल तर त्याच्या समकक्ष ज्येष्ठतम जो न्यायाधीश असेल त्याच्यासमोर त्यांना शपथ घ्यावी लागते. किती नंबरचं कलम आहे, 60 नंबरचं कलम. कलम 60. कलम 61. कलम 61 ध्यानात ठेवा. राष्ट्रपती संबंधित कलम 61 आहे. कलम 61 म्हणतं की महाभियोग. काय, महाभियोग, राष्ट्रपतीवर महाभियोग म्हणजे राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी त्यांच्या विरोधात महाभियोग आणायचा. त्याच्यासाठी कलम किती देण्यात आले, 61. व्हेरी IMP, कलम 61.
आणि बघा पुढं कलम बघा, तर आपण बघू की राष्ट्रपतीच्या संबंधित आपण जर राष्ट्रपतीच्या संबंधित जर कलम पाहिली, राष्ट्रपतीच्या संबंधित जर आपण कलम पाहिली तर कलम किती आहेत बघा, 52 आहे. भारताचा एक राष्ट्रपती असेल. 54 त्याच्यामध्ये काय दिले तर त्यांचा निर्वाचन गण असेल. कोण? दोन्ही सभागृह जे असतील संसदेची, कुठली सभागृह? राज्यसभा आणि लोकसभा. त्यांच्यात जे निर्वाचित सदस्य आहेत ते त्यांना मतदान करतील, बरोबर. राज्यांमधले जे राज्यांमधले जे विधानसभा आहेत त्यांचे जे निर्वाचित सदस्य आहेत ते त्यांना मतदान करतील. आणि दिल्ली आणि पुदुचेरीच्या विधानसभांमधले निर्वाचित सदस्य त्यांना मतदान करतील. हे 54मध्ये देण्यात आलं. 54 संपल्यावरती आपल्याला महत्त्वाचं कलम आहे 60, की राष्ट्रपती शपथ कोणाकडून घेतील किंवा राष्ट्रपतीला शपथ कोण देईल. राष्ट्रपती म्हणून तर त्यांना शपथ कोण देईल, तर तो देईन सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश, किंवा तो नसेल तर त्यांच्या वरिष्ठ न्यायाधीश, एखादा वरिष्ठ न्यायाधीश. आणि 61 देण्यात. ही 4 कलमं राष्ट्रपतीच्या दृष्टीने आपल्या सर्व सेवा आणि पोलीस भरती इतर एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे राष्ट्रपतीवरील महाभियोग 61मध्ये देण्यात आलं. ओके. आता बघा उपराष्ट्रपती. आपल्याकडे उपराष्ट्रपती म्हणून जास्त महत्त्व नसून ते राज्यसभेचे सभापती असतात, ह्याच्यात त्यांना खूप महत्त्व आहे. आणि ते उपराष्ट्रपतीसाठी आपल्याकडे कलम आहे 63. उपराष्ट्रपतीसाठी कलम किती? 63. भारताचा एक उपराष्ट्रपती असेल 63. बघा कलम आलं, 1 नंबर महत्त्वाचं कलम आहे 72. 72 कलम हे राष्ट्रपतीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि 72 कलमामध्ये काय देण्यात आलं आहे की बाबा 72 कलम असं सांगतं आहे की जर समजा एखाद्याला शिक्षा झाली, काय विशिष्ट प्रकरणी एखाद्याला शिक्षा झाली, त्या शिक्षेमध्ये काय करू शकतात, निलंबित करू शकतात. शिक्षा निलंबित करू शकतात, सूट देऊ शकतात. यासाठी कलम देण्यात आले 72. एखाद्याच्या शिक्षेमध्ये सूट देण्यासाठी काय देण्यात आले, कलम 72. कलम 72 देण्यात आले. चला पुढचं बघूया. महत्त्वाचं कलम आहे पुढचं 74 आणि 75. 74मध्ये काय देण्यात आले बघा, कलम 74 आहे की राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला करण्यासाठी मंत्रिपरिषद असणे. बघा 74मध्ये राष्ट्रपती जे आहे त्यांना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी कोणाची गरज आहे, मंत्रिपरिषदेची. ही कशात दिली, कलम 74. ओके. चला IMP क्वेश्चन आला बघा पुढं. महान्यायवादी कलम 76मध्ये देण्यात आला आहे. महान्यायवादी बघा कलम 76मध्ये देण्यात आला आहे. महान्यायवादी कलम 76 देण्यात. IMP क्वेश्चन आहे, परीक्षेला येऊ शकतो. कलम 76मध्ये महान्यायवादी देण्यात आलेला आहे. बघा आता इथं आले बघा आपल्या राज्यसभेची रचना, आणि त्याच्या रिलेटेड काय आहे, कलम 80. राज्यसभेची रचना म्हणजे काय, तर कुठल्या राज्यातून किती सदस्य येतील, राज्यसभेचे सदस्य किती, मला तुम्ही कमेंट करून 100% सांगा की राज्यसभेमध्ये सदस्यांची संख्या किती आहे. चला तुरंत कमेंट करा, राज्यसभेमध्ये सदस्यांची संख्या किती आणि लोकसभेमध्ये पण सदस्यांची संख्या किती. त्यासाठी आर्टिकल आहे बघा कलम 80. याच्यामध्ये दिलं आहे की राज्यसभेची रचना कशी असेल, आणि कलम 81मध्ये देण्यात आले की लोकसभेची आपल्या रचना कशी असेल. बघा 80 आणि 81. 80 आहे राज्यसभा आणि 81 आहे लोकसभा. काय, लोकसभा. 80 आणि 81 देण्यात ठेवा. महत्त्वाची कलम आहेत. कलम बघा कलम 100. कलम 100 आला आपल्यासमोर. कलम 100 कलम काय म्हणते, तर बाबा 100 कलम म्हणतं आहे की सभागृहाची गणपूर्ती म्हणजे सभागृहामध्ये 1/10 सदस्य जर उपस्थित असतील तरच सभागृह चालू राहतं. ते सर्व ठरवण्याचा अधिकार सभागृहाच्या सभापतींना, म्हणजे त्यावेळेस कोण त्या सभागृहाचा सभापती आहे त्यांना ठरवण्याचा अधिकार आहे. आणि ते कलम 100मध्ये देण्यात आलं की सभागृहाची गणपूर्ती झाली पाहिजे. बघा कलम फेरी IMP कलम आहे समोर जे आहे आपलं 108 कलम. ते आपल्या दृष्टीने 1 नंबर एक्झामला येणारच. 108मध्ये देण्यात आले काय, दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. कुठल्या दोन्ही सभागृहांची, लोकसभा प्लस राज्यसभा. जे राज्यसभा आणि लोकसभा आहे यांची जी बैठक आहे, राज्यसभा आणि लोकसभाची संयुक्त बैठक ही कलम 108मध्ये देण्यात आली. कुठं, कलम 108. लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक. आता बघा कलम 110. कलम 110 आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कलम 110 म्हणते धन विधेयक याची व्याख्या. 110मध्ये देण्यात आली. आणि हे धन विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतींना देण्यात ठेवा. धन विधेयक आहे की नाही, आणि तेच कलम
10मध्ये देण्यात आलं आहे. कलम 110 कशाशी रिलेटेड? धनविधेयक. आता बघा आपल्याकडं एक्झामला मला वाटतं कितीतरी वेळा हा क्वेश्चन येऊन गेला असेल की कलम 112 कशाच्या रिलेटेड आहे? तर 112 हे ते म्हणजे वार्षिक वित्तीय विवरणपत्र, ज्याला आपण बजेट म्हणतो. आपलं जे बजेट साजरी केलं जातं, बजेट हा शब्द आपल्या घटनेमध्ये देण्यात आले नाही, त्याच्या जागेवर देण्यात आलं आहे काय? वार्षिक वित्तीय विवरणपत्र. आणि त्याच्यासाठी कलम आहे 112. त्यासाठी कलम किती? 112. चला आपलं पुढचं कलम आहे 123. आता हे कलम ज्याला माहिती नाही असा मला वाटतं माणूसच नसेल की 123 कलमाचा आपल्याकडे सगळीकडेच उल्लेख केला जातो. ज्यावेळेस संसदेचं एखादंही सभागृह चालू नसेल, म्हणजेच काय असेल? संसदेच्या विरामकाळ असेल, त्या काळात विरामकाळात अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. त्या काळात काय काढला जातो? अध्यादेश काढला जातो. आणि त्या अध्यादेशानुसार ते जे अध्यादेश आहे तो अध्यादेश हा जसा कायदा केला जातो जसा संसदेत, तसाच त्याला मांडलं जातं. त्याचा कलम किती? 123मध्ये देण्यात आले. अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार 123 देण्यात ठेवा. IMP क्वेश्चन आहे, IMP कलम आहे. आता बघा आपल्याला 124 पण IMP आहे. तशी आपली सगळीच कलम IMP आहेत. 124मध्ये काय देण्यात आले? तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. काय देण्यात आले? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. म्हणजे कलम 124मध्ये देण्यात आले की आपलं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली म्हणून, बरोबर? 124मध्ये. आणि 129मध्ये देण्यात आले की सर्वोच्च न्यायालय काय असेल? अभिलेख न्यायालय असेल. 124मध्ये काय देण्यात आले? पुन्हा 129मध्ये अभिलेख न्यायालय. बघा IMP क्वेश्चन येतोच की कोणत्या आर्टिकलनुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल? तर ते आहे 129 नंबरचं आर्टिकल. चला पुढचं लगेच आहे की 131. काय देण्यात आले? सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकारक्षेत्र. सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकारक्षेत्र हे कलम 131मध्ये देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकारक्षेत्र. आता आपल्याला व्हेरी IMP क्वेश्चन आहे की कलम जे आहे 143 का एक्झामला विचारलं जातं? का? तर राष्ट्रपती एखाद्या घटकाचा जर विचार करायचा असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवू शकतात. आणि तोच म्हणजे विचार घ्यायचा त्यांचा अधिकार हा कलम 143मध्ये देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार हा कलम आहे 143मध्ये देण्यात आलेला आहे. चला पुढचा बघा IMP कलम आलं पुढं आपल्या 148. काय? 148 काय? भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, ज्याला आपण म्हणतो CAG, नियंत्रक व महालेखापरीक्षक. कलम 148 ध्यानात ठेवा, 100% महत्त्वाचे. कलम 148. बघा 153 पासून आता राज्य चालू झाली. बरं 153 काय झाली? राज्य चालू झाली. आणि राज्य म्हणजे कोण? तर कलम आहे 153 राज्यांचे राज्यपाल. बघा राज्यांचं राज्यपाल 153मध्ये देण्यात आले. राज्यांचे राज्यपाल म्हणजे प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. आता बघा 155 काय म्हणते? 155 तर 155 कलम म्हणते की राज्यपालांची नियुक्ती. बरं राज्यपालांची नियुक्ती कोण करेल? तर राष्ट्रपती करेल, बरोबर. मग राज्यपालांना शपथ कोणती? तर राज्यपालांना शपथ देणं उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश किंवा तो जर प्रेझेंट नसेल तर वरिष्ठ न्यायाधीश त्यांना काय देईल? शपथ देईल. तसं 155मध्ये राज्यपालांची नियुक्ती कोण करेल? राष्ट्रपती. बघा IMP कलम आहे 155. पुढं घ्या 159 राज्यपालाने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे. राज्यपालाने शपथ घेणे बघा आता 159मध्ये देण्यात आले. बघा काय महत्त्वाचं आहे की 159मध्ये असं देण्यात आले. 159मध्ये असं देण्यात आले शपथ आहे, हा चुकला आपला. राज्यपालाने शपथ घेणे आणि प्रतिज्ञा करणे. कोणापाशी घेते आपण शपथ? आताच बघितलं आपण 159मध्ये की बाबा की राज्यपालाला शपथ कोण देईन? तर उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश किंवा तो जर नसेल तर वरिष्ठ न्यायाधीश उच्च न्यायालयातला. कोण? राज्यपालांना शपथ देईल. आणि 159नुसार त्यांची जी नियुक्ती होती ती नियुक्ती आपण 155नुसार नियुक्ती राष्ट्रपती करतात. शपथ मुख्य न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा वरिष्ठ न्यायाधीश करतात. बघा आता बघा जसं आपण 72 बघितलं होतं तसंच 161 आहे. ज्या 72नुसार जे शिक्षा दिली, एखाद्याला शिक्षा दिली त्याच्या शिक्षेत निलंबित करण्याचा, सूट देण्याचा किंवा ते पूर्ण कमी करण्याचा अधिकार जसा 72नुसार राष्ट्रपतीला होता तसा 161नुसार कुणाला आहे? राज्यपालांना अधिकार आहे. 161नुसार राज्यपालांना अधिकार आहे की बाबा शिक्षा निलंबित करायची, थोडी सूट द्यायची
एखाद्याला जन्मठेप दिली असेल तर त्याची शिक्षा कमी करून 5 वर्ष करणं, एखादा फाशी दिली असेल तर ती जन्मठेपवर नेणं, असं शिक्षेत सूट द्यायचं काम किंवा निलंबित करण्याचं काम कलम 161 नुसार राज्यपाल करतात. बघा पुढं आहे की कलम 165. आता हा एक कलम एक्झामला खूप वेळा विचारलं गेलं की कलम 165 हा राज्याचा महाधिवक्ता असेल. आपण तिकडं बघितलं की कलम 76 नुसार आपल्याला काय येत होता, कलम 76 नुसार तिथं येत होता तो म्हणजे महाधिवक्ता, आणि इथं 165 नुसार येतो आहे राज्याचा महाधिवक्ता. तिथं देशाचा महाधिवक्ता होता, इथं राज्याचा महाधिवक्ता आहे 165 नुसार. आता बघा मगाशी बघितलं आपण की 80 नुसार आपल्याला काय होत होतं, राज्यसभा येत होतं, आणि 81 नुसार लोकसभा येत होतं. तसंच 171 नुसार जे येते ते विधान परिषद आहे, आणि 170 नुसार येते ते विधानसभा आहे. ध्यानात ठेवा, 170 नुसार येते ते आपली विधानसभा आहे, आणि 171 नुसार येते ते विधान परिषद आहे. आता मला एवढं कळून सांगा की महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य संख्या किती, कमेंट करा 100%. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. पण त्यांची कलमं मात्र पाठ करून ठेवा. 170 नुसार येतं विधानसभा, 171 नुसार येते विधान परिषद. चला आता बघा, राज्याचं जे बजेट असतं, राज्य वित्तीय विवरणपत्र, आपण जसं म्हणलं की देशाचं जे 112 नुसार कलम 112 नुसार येतं, तसं राज्याचं 202 नुसार येतं राज्य वित्तीय विवरणपत्र. त्यालाच बजेट म्हणतात. राज्य वित्तीय विवरणपत्र कलम 202. बघा कलम 202. आता बघा उच्च न्यायालयाच्या संदर्भात आपल्याला उच्च न्यायालयाची 2 कलमच आपल्याला इम्पॉर्टंट आहेत एक्झामच्या दृष्टीने. ती म्हणजेच कलम 214 आणि 215. कलम 214 काय सांगते की म्हणजे शक्यतो तरी प्रत्येक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय असेल, बरोबर. काही राज्यांसाठी नाहीत, परंतु प्रत्येक उच्च न्यायालय हे प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. आणि कलम जे आहे 215 हे सांगितलं की लगेच सांगितलं की उच्च न्यायालय हे काय आहे, अभिलेख न्यायालय आहे. उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. अभिलेख न्यायालय, उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. हे 215 मध्ये देण्यात आले. बघा पुढचा जे विषय हार्ड करून टाकणारा खेळ आहे तो म्हणजे विषय हार्ड असा आहे की कलम 239. आता बघा केंद्रशासित प्रदेशांची 2 कलम देण्यात ठेवा. आपण जसं 14 आणि 15 बघितली, तसंच 239 आणि 239 AA ही 2 कलम देण्यात ठेवा. ही केंद्रशासित प्रदेशांसाठी. 239 आहे ते केंद्रशासित प्रदेशांचं जे प्रशासन आहे त्याच्यावर चालतं. आता मला तुम्ही एक कमेंट करून सांगा की केंद्रशासित प्रदेश भारतात किती आहे, हे कमेंट करून 100% सांगा. आणि 239 AA हे दिल्लीसाठी आहे, आणि ते होतं कधीचं 69वी अमेंडमेंट झाली होती. 69वी अमेंडमेंट म्हणजे 69वी अमेंडमेंट झाली होती 1992ला. त्यावेळेस हे कलम टाकण्यात आलं होतं. दिल्लीला विशेष राजधानीचा दर्जा ज्यावेळेस देण्यात आला होता त्यावेळेस टाकण्यात आलं होतं 239 AA. चला पुढं बघूया आपण. आता पुढचं बघा MP आहे आपल्या पंचायत राजच्या रिलेटेड कलम आहे ती कलम 243 A हे ग्रामसभा आहे. काय 243 A हे ग्रामसभेसाठी. आणि ग्रामपंचायतीचं किती माहिती ना, 40. ग्रामपंचायतीची स्थापना हे 40 आहे. या मार्गदर्शन तत्वामधलं IMP कलम आहे ते. आणि इथं जे 243 A दिले ते कशासाठी, ग्रामसभेसाठी आहे. बघा ग्रामसभेसाठी. आता इथं 2 कलम IMP इथं ग्रामसभा आपण बघितली 243 A नुसार. तसंच आपल्याला बघावं लागणार आहे 243 K नुसार पंचायतींच्या निवडणुका होतात बघा. म्हणजेच निवडणूक आयोग येतो पंचायत समिती. आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या पंचायत समिती, ग्रामपंचायती, नंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्यांच्या ज्या निवडणुका घेणारे जे निवडणूक आयोग आहे त्याची स्थापना कोणत्या कलमाने होते तर 243 K या कलमाने होतं. आणि बघा 243 Y नुसार वित्त आयोग येतो. 243 नुसार Y नुसार ह्यांचा वित्त आयोग होता, त्यांचा नाही, ह्यांचा वित्त आयोग होता 243 Y. हा आपल्या पंचायतींचा वित्त आयोग येतो 243 Y नुसार. बघा पुढं आहे बघा 243 ZD. 243 ZD खूप वेळा एक्झामला आला आहे. जिल्हा नियोजन समितीचं कलम आहे ते. जिल्हा नियोजन समिती लय वेळा ऐकलं असेल तुम्ही. जिल्हा नियोजन समिती, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी म्हटलं जातं. 243 ZD नुसार होतं. आता बघा आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं व्हेरी IMP कलम आहे 312 आणि 315. 2 कलम स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने पाठ पाहिजेत प्रत्येक मुलाची. 312 नुसार काय आहे, कलम 312 नुसार अखिल भारतीय सेवा. कुठल्या, अखिल भारतीय सेवा
आणि त्या अखिल भारतीय सेवामध्ये कुठल्या येतात, IAS IPS ज्या सेवा आहेत त्या अखिल भारतीय सेवा आहेत. कुठल्या, IAS IFS आणि IPS या 3 अखिल भारतीय सेवा आहेत. त्यांचं कलम देण्यात ठेवा अखिल भारतीय सेवांसाठी तर 312 आणि 315 आहे. 315 आहे, जे 315 कलम आहे ते 315 कलम आहे ते म्हणजे आपलं जे संघराज्याकरता किंवा राज्याकरता लोकसेवा आयोग असतं त्यांच्यासाठी लोकसेवा आयोगाची रचना वगैरे सगळं जे असतं त्याच्यासाठी 315 कलम देण्यात आले. किती, 315. म्हणजे आपल्या MPSC असेल, MPSC असेल महाराष्ट्रासाठी, UPSC असेल सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी, तर त्यांची जी रचना आहे त्यांच्यासाठी आपल्याला कलम देण्यात आले 315 देण्यात आलं. 315. 323A हा प्रशासकीय न्यायाधिकरणासाठी आहे. 323A हे प्रशासकीय न्यायाधिकरणासाठी कलम आहे. 323A प्रशासकीय न्यायाधिकरण IMP कलम आहे. 323A प्रशासकीय न्यायाधिकरण. आता पुढचं कलम पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते म्हणजे 324. कुठलं, 324 निवडणूक आयोग. काय रे बाबा, निवडणूक आयोग 324 नुसार येतो बरं का आपलं निवडणूक आयोग. निवडणूक आयोग 324 भारताचा निवडणूक आयोग येतो, जो लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांच्या ज्या निवडणुका घेणारा निवडणूक आयोग आहे तो कलम 324 नुसार येतो. कलम 324. बघा 330. आता कलम 330 पण खूप इम्पॉर्टंट आहे. कलम 330 काय आहे, तर जे लोकसभा आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती असतील, जमाती असतील यांकरता राखून ठेवणे म्हणजे काय असतं, जागा काय ठेवायच्यात, राखून ठेवायच्यात आहे. लोकसभा आणि लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जागा ज्या राखून ठेवल्या जातात त्या राखून ठेवलेल्या जागांसाठी कलम आहे बघा 330. आणि कलम आहे 343. हे संघराज्याची राज्यभाषा याच्यासाठी देण्यात आले बरं का. संघराज्याची राज्यभाषा कलम 330. संघराज्याची राज्यभाषा कलम 343. संघराज्याची राज्यभाषा कलम 343. बघा महत्त्वाचं कलम आला आता आपल्या दृष्टीने 350A. 350A म्हणते की प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण. प्रत्येक व्यक्तीला मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. तो आहे 350A नुसार. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण 350A. आणि 351 मध्ये देण्यात आले हिंदी भाषेच्या विकासासाठी. हिंदी भाषेच्या विकासासाठी 351 आहे ते म्हणजे हिंदी भाषा. तुमची हिंदी भाषा भारतभर बोलली पाहिजे, भारतभर त्याचा विकास झाला पाहिजे, त्यासाठी 351 कलम देण्यात आले. ध्यानात ठेवा 350 आपल्या 50A हे मातृभाषेसाठी आहे. 351 हे कशासाठी, हिंदी भाषेसाठी आहे. आणि बघा आपलं कलम आहे पुढचं आणि मला वाटतं की शेवटचं कलम असेल 368. 368 कलम असं आहे मित्रांनो की जे आपल्या घटनेमध्ये सुधारणा करायची, जी घटनादुरुस्ती करायची त्या घटनादुरुस्ती करण्यासाठी ह्या कलमाचा वापर केला जातो. 368 घटनादुरुस्ती करून ज्यावेळेस आपण घटनेमध्ये बदल करतो त्यावेळेस आपल्याला ह्या कलमाचा वापर करावा लागतो आणि तो म्हणजेच 368. त्याच्यात 368 मध्ये 3 प्रकारे दुरुस्त्या केल्या जातात. एक साधारण दुरुस्ती असते, एक 50% तरी त्याला सपोर्ट असलेला पाहिजे संसदेच्या दोन्ही सभागृहांचा. नंतर एक असतं की संसदीय सभागृहाने जरी त्याला पसंती दिली तरी निम्म्या राज्याने तरी त्याला पसंती दिलेली असायला पाहिजे. असं एक 3 प्रकारे त्यांचं घटनादुरुस्त्या केल्या जातात. असं 3 प्रकारामध्ये त्याचं विभाजन करण्यात आले. ते घटनेतलं कलम आहे 368 घटनादुरुस्ती 368. मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व इम्पॉर्टन्स कलमे जी स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते पुढील एक्झामसाठी सुद्धा येऊ शकतात अशी कलमं आपण आता भारताच्या घटनेतली पाहिली. जर तुम्हाला ही कलमं आवडली असतील तर बघा अजून एक कलम राहिले ते म्हणजे 371. 371 आहे. 371 कलम ह्यासाठी देण्यात आले की बाबा महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासाठी विशेष दर्जा दिला. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत 371 नुसार. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासाठी विशेष तरतुदी 371 नुसार करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो आतापर्यंत जी आपण पाहिलो ते भारताच्या राज्यघटनेतली महत्त्वाची कलमं होती. जी कलमं वारंवार भारताच्या आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या एक्झाममध्ये पुन्हा पुन्हा विचारली गेली आहेत आणि पुढील येणाऱ्या एक्झामसाठी सुद्धा ती खूप इम्पॉर्टंट आहेत. अशी कलमं आपण बाहेर काढून त्यांचं योग्य प्रकारे त्यांचं विवेचन केलेलं आहे. जर तुम्हाला ती कलमं आणि हा जो मी पार्ट तुम्हाला सांगितला तो आवडला असेल तर ह्या सेक्शनला आपल्या टॉपर सोल्युशन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा
धन्यवाद.